सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करण्यात येत असलेल्या अमेरिका भारत व्यापार करार ट्रेड डील तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय किसान युनियनचे राष्ट्र प्रवक्ते राकेश टिकैत आणि राष्ट्र महासचिव युद्धवीर सिंह हे देशव्यापी दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याचा भाग म्हणून महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात 1 ऑगस्ट रोजी 2 जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे। याबाबतची माहिती भारतीय किसान युनियनचे महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी सत्यशोधक किशोर ढमाले आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की अमेरिका भारत व्यापार करारामुळे देशातील शेती, कृषी उत्पादनांचे बाजारभाव आणि व्यापाऱ्यांच्या हितावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून या विषयावर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे। तसेच शेतीमालाला हमी भाव, कर्जमाफी, वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे। या जाहीर सभांमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहून आपल्या प्रश्नांबाबत चर्चा करतील। तसेच पुढील आंदोलनाची दिशा आणि भूमिका याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं। नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। या कर्जमाफीमध्ये सुद्धा अनेक प्रश्न आहेत। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना, महात्मा फुले कर्जमाफी योजना या 2 योजनांनंतरही अनेक ठिकाणी कर्ज वसुली करण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला जुनं नवं करण्याचं प्रथा जी आहे तर त्या पद्धतीनं कर्ज हे मागच्या पानावरनं पुढच्या पानावर चालू आहे। निरनिराळ्या अटी शर्तींमध्ये हे कर्जमाफी नेहमीप्रमाणे अडकवण्यात आलेली आहे आणि नेहमीप्रमाणे मागच्या कर्जमाफीप्रमाणेच फडणवीस साहेबांचे आकडे सुरू झालेले आहेत आणि हे आकडे हे कमी जास्त नेहमीच होतात। कधी 32,000 कोटी जाहीर करून प्रत्यक्षात 19,000 कोटींपर्यंतच कर्जमाफी केल्याचेही आपल्याला सर्वांना माहिती आहे। तर त्यामुळे या कर्जमाफीच्या आकड्यांवरती जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही। हे तशा अर्थानं मराठीत म्हणे लबाडा घरचा आवाज नाही, जेवल्याशिवाय काय खरं नाही, तर तशाच पद्धतीनं आहे। आणि मागच्या कर्जमाफीच्या वेळेसच आम्ही सांगितलेलं आहे की हे कर्जमाफीचे आकडे त्याच्यात लाभधारकांचे आकडे सतत बदलत असतात आणि अटी शर्तींमुळे प्रत्यक्षात किती जणांना लाभ मिळणार आहे याचे आकडे शेवटी जाहीर होतील तेव्हा आपण बघूयात। रतन खत्रीच्या आकड्यावर विश्वास ठेवावा आणि फडणवीसांच्या आकड्यावर विश्वास ठेवू नये अशी परिस्थिती मात्र नक्कीच आहे। गेल्या 12 वर्षात आपण हे सातत्यानं अनुभवलेलं आहे। सत्य की जय।